काही दिवसांपूर्वी वादात सापडलेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता बढती मिळालेली आहे। सूरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सूरज चव्हाणांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केलेली होती आणि त्यामुळे सूरज चव्हाणांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती। मात्र आता त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे। दरम्यान अजित पवारांची ही भूमिका योग्य नाही। येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिलेला आहे। सूरज चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। नाही, शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला त्या सूरज चव्हाणने केला। राष्ट्रवादीने गुंडांची टोळी सांभाळायचं ठरवलंयस का? काय ज्या सूरज चव्हाणने आमच्यावरती हल्ला केला, अतिशय प्राणघातक हल्ला होता। अजित पवारांची भेट झाल्याच्या नंतर अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जो कोणी असेल त्याला पक्षात स्थान नाही, त्याला मी राजीनामा द्यायला सांगितलं। त्याचा आणि पक्षाचा इथून पुढच्या काळामध्ये संबंध राहणार नाही। मग सुनील तटकरेंनी असं का त्याला बक्षीस दिले? का तुमच्या समोर शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं म्हणून तुम्ही त्याला बक्षीस दिले? एवढा जातीवादी सुनील तटकरे, आम्हाला लक्षात येत नाही का काल कोण कोण होते त्या ठिकाणी नियुक्तीपत्र देताना? मग अजित पवारांचंच पक्षात काही चालत नाही का, असा आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्याच्या समोर। परंतु याचे परिणाम सुनील तटकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, यांना भोगावे लागतील। अजित पवारांनी सुद्धा याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाल्याच्या नंतर तुम्ही जर अशी गुंडांची टोळी पोसायचंच ठरवलं असाल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हातात आता फावडा आहे, हातात रूम नाही, तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल। छावा संघटनेची यापुढे काळात काय भूमिका असणार आहे नेमकी या सगळ्या प्रकरणावर? नाही, सुनील तटकरेंनी राज्यात फिरून दाखवा। एकतर मी सामाजिक चळवळीत अनेक वर्ष झालं काम करतोय अखिल भारतीय छावा संघटनेत। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, मनोजदादा जरांगे पाटला सोबत गेल्या 2 वर्षापासून ह्या लढ्यात, आरक्षणाच्या लढ्यात आहे। मराठा आरक्षणाच्या विरोधात ही सूरज चव्हाण मधल्या काळात बोललेला आहे। असं असू शकतं की मराठ्यांच्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं मारून परवा प्रवीणदादा गायकवाडावरती हल्ला झाला होता। अशा पद्धतीने जर तुम्हाला समाजातल्या, मराठा समाजातल्या लोकांना जर दाबायचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर हे जड जाणार आहे। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर।